श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून खूप सुंदर अशी कमरेची पिशवी मोबाईल पाऊच शिवणार आहोत। त्यासाठी मी येथे 2-3 प्रकारचे 2-3 कलरचे कापड घेतलेले आहे। याची उंची 14 इंच घेतलेली आहे व रुंदी 6 इंच घेतलेली आहे। हे पहा, मी 14 इंच उंचीचे 3 तुकडे घेतलेले आहेत व 6-6 इंच असे एक तुकडा घेतलेला आहे। हा आपला जो गुलाबी तुकडा आहे तो 9 इंच उंच आहे व रुंदी याची 6 इंच आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण मोबाईलचा पाऊच आज आपण शिवणार आहोत। याला कमरेची पिशवी म्हणतात व आजीबाईचा पटवा असेही म्हणतात। खूप सोप्या पद्धतीने व सुंदर अशी आपण ही कमरेची पिशवी शिवणार आहोत। हे पहा, हे जे कापड आहे याला आपण एक साईडने डबल फोल्ड करून घेतलेला आहे व ही दोन्ही कापडेही आपण तशीच डबल फोल्ड करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ज्या कलरचे कापड अवेलेबल असेल त्या कलरचे कापड तुम्ही इथे वापरू शकता। खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे मोबाईलचा पाऊच शिवणार आहोत। याला चंचीसुद्धा म्हणतात। हे पहा, हे आपण असे सर्व तुकडे वरच्या बाजूने दुमडून घेतलेले आहेत। आता 9 इंचाच्या तुकड्यावरती आपण हा जो 6 इंचाचा तुकडा आहे हा ठेवून शिवून घेणार आहोत। याला 3 साईडनी टीप देऊन घ्यायची आहे व एक बाजू ओपन ठेवायची आहे। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी कमी वेळामध्ये व घरातीलच कापडांपासून खूप छान अशी ही मोबाईल पाऊच हा शिवता येतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। हे पहा, आपण हे साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे व हा जो 14 इंचाचा तुकडा आहे तो आपण वरच्या बाजूला फोल्ड करून घेतलेला आहे व आता साईडनी हे जे 2 तुकडे एकमेकांवर ठेवून शिवलेले आहेत ते त्याच्यावर ठेवून शिवायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला उपयोगी पडतील असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। टाकाऊतून टिकाऊ बऱ्याच वस्तू मी घरच्या घरी तयार करून दाखवलेल्या आहेत। आपल्याकडे ब्लाऊज शिवून भरपूर ब्लाऊज पीसचे कापड शिल्लक राहिलेले असते किंवा घरातही भरपूर कापड शिल्लक असते। काही ब्लाऊज पीस असे असतात की त्यांचा आपण वापर करत नाही, शिवत नाही। त्यापासून दरवाजासाठी कसे तोरण तयार करायचे याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण सर्च करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ एकाखाली एक पाहायला भेटतील। ज्या महिला शिलाई काम करतात त्यांच्यासाठी खूप सुंदर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। फ्रीज कवर, मिक्सर कवर, रिमोट कवर, ताटावरचे रुमाल असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। हे पहा, हे असे 2 तुकडे आपण एकावेळी ठेवून 4 तुकडे शिवून घेतलेले आहेत। आता हा 5व्या तुकड्यावरती आपण हे तुकडे उलटे ठेवायचे आहेत। हे पहा, हे कापड असे आपण उलटे ठेवायचे आहे। जे आपले हिरवे कापड आहे ते आपण सरळ ठेवलेले आहे व हे जे आपण 4 कापडाचे तुकडे एकावर एक ठेवून शिवलेले आहेत ते आपण उलट टाकायचे आहेत। म्हणजे आपण ज्यावेळेस ही पिशवी उलटसुलट करतो, हा जो पाऊच आपण उलटसुलट करतो त्यावेळेस तो आपल्याला व्यवस्थित असा उलटसुलट करता येतो व त्याची फिनिशिंगही खूप छान दिसते। हे पहा, हे आपण याला आता डबल टिपा देऊन घ्यायच्या आहेत। दोन्ही साईडनी डबल टिपा दिल्या म्हणजे लवकर फाटत नाही व खराबही होत नाही। यात तुम्ही पैसेही ठेवू शकता। कुठे बाहेर प्रवासाला जाताना पर्समध्ये आपले या पाऊचमध्ये बरेच सामान बसून जाते, पेन बसून जातो, मोबाईल बसून जातो, त्याचबरोबर पैसेही बसतात। खूप उपयोगी असा हा आजचा मोबाईलचा पाऊच मी तुम्हाला शिवून दाखवत आहे। कमरेची पिशवी तुम्ही म्हणू शकता याला व याचा वापर करू शकता। घरातील ब्लाऊज पीसपासून खूप छान असा मोबाईल पाऊच आपण आज येथे तयार करत आहोत। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा व चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा। हे पहा, आपण हे आता इथे उलटसुलट करून घ्यायचं आहे। हे असं ही आपली कमरेची पिशवी मोबाईल पाऊच खूप सोप्या पद्धतीने खूप सुंदर असा तयार झालेला आहे। तुम्ही येथे डिझाईनचे कापडही वापरू शकता। मी येथे घरातील कापड वापरलेलं आहे, ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले। हे पहा, येथे आपण हा मोबाईल ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता।
आपल्या दोन्ही कप्प्यांमध्ये व्यवस्थित असा मोबाईल बसून जातो. पैसेसुद्धा आपण इथे ठेवू शकतो. तुम्ही यामध्ये पेनसुद्धा ठेवू शकता. व्यवस्थित असे आपले साहित्य यामध्ये बसून जाते. आजचा हा मोबाईल पाऊच किंवा कमरेची पिशवी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, खूप सुंदर व घरच्या घरी आज आपण मोबाईल पाऊच शिवलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.